आशिला ब्लॉगमध्ये. आपण आज वेगळ्या याच्यावरती ब्लॉग बनवणार आहोत. हे बघा, हे मी सुके मच्छी आणलेले आहेत, सुके बोंबील आणलेले आहेत. हे 1 किलो आहे. हे कल्याणवरून येताना नाही का तिथे पडगा आहे ना, तिथे मार्केट यायचं सुक्या बोंबलांचं झिंग्यांचं. तर तिथून हे बोंबील घेतले मी 1 किलो. आता हे ना साफ करून ठेवायचे आहेत मला. ऊन आहे कडकडीत. मग आता याचे हे डोकं आणि शेपटी काढून घेते, थोडीशी कात्रीने कट करून घेते. एवढं अशी साफ करून घ्यायची. असं एक त्याचं डोकं आणि शेपूट काढलं ना, म्हणजे मग नंतर भाजी करताना किंवा चटणी बनवताना काही त्रास होत नाही. जास्त साफ करायचं हे करायचं. बोंबील 600 रुपये किलो सांगितले होते, ते 400ने घेतले. आणि सुकट 200 रुपयाचे 1 किलो घेतले. बघा सगळं आता शेपटी आणि डोकं काढून बोंबलाचं. आता हे कडक वाळवलेले आहेत, त्यामुळे ना आता डायरेक्ट बाटलीमध्ये भरून ठेवणार. आणि याची तुम्हाला चटणी, भाजी, बोंबलाचे कांदा बोंबील कसं करतात ते पण करून दाखवले त्या दिवशी. हे जोपर्यंत जाईल तोपर्यंत जातील, तो नंतर मग वेगळ्या दुसऱ्या आणणार, संपल्यानंतरच आणणार. जास्त काय आणून नाही ठेवायचं. एवढं डोके आणि शेपटी झाले. आणि सुकट पण आणलेले. तर याचा रेट त्यांनी सांगितलं तर 600 रुपये किलो बोंबील सांगितले होते. तर आम्ही ते कमी जास्त बार्गेनिंग करून 400 रुपये किलो बोंबील. आणि सुकट 1 किलो घेतलेले. असं सुकट हे लाल केल्याचं. हे पण चाळून पाकडून वगैरे उन्हात ठेवणार आणि मग नंतर मोठ्या बाटलीमध्ये भरून ठेवणार. हे झालं साफ करून. हे सुकट पण 1 किलो असं सुकट घ्यायचं नाही, मी थोडं लालसर कलरचं. हे बघा, अशा बॉटल आहेत माझ्याकडे भरून ठेवण्यासाठी. आणि मग हे असं भरून ठेवते. हे बघा, वाळलेत कडक असं बोंबले. ते बघा वाळवलेत चांगले ना, त्याच्यात भरून असे साफ करून आणि भरून ठेवले ना, पुष्कळ दिवस टिकतात, खराब होत नाही. भरून ठेवलं याच्यामध्ये. असं लागतं तसं आपण सेल करून ठेवायचं. ज्या ज्या वस्तू उन्हाळ्यामध्ये मी वाळवूनच ठेवते सगळं.